उदाहरण पहिला, एका स्पर्धा परीक्षेत एकूण गुणांच्या 74% गुण मिळविल्यास परीक्षेत अपेक्षित पदाकरिता निवड होते. परीक्षेचे एकूण गुण 1400 असतील तर निवड होण्यासाठी किमान किती गुण मिळवणे आवश्यक आहे? पर्याय ए आहे 1015, पर्याय बी आहे 1016, पर्याय सी आहे 1026 आणि पर्याय डी आहे 1036. तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? शेकडोवारी आधारित अगोदर चॅनलवर काय व्हिडिओ बनवले आहेत त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण शेकडोवारी आधारित काही वेगळ्या प्रकारचे उदाहरणे अभ्यासत आहोत. तरी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलवर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उदाहरणामध्ये बघा, परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या 74% गुण मिळवल्यास आपण त्या परीक्षेकरिता पात्र होतो. तर एकूण गुण आहेत 1400, तर 1400 पैकी आपल्याला 74% गुण मिळाले पाहिजे. तर मग 1400 चे 74% म्हणजे किती ते आपल्याला कळावायचे आहेत आणि तोच या प्रश्नाचा उत्तर आहे. शेकडोवारी आधारित हा प्रश्न. तर बघा इथे जे टक्के आहेत या टक्केला आपल्याला बघा 100ने भागावायचा आहे. शेकडोवारी आधारित आपण जे प्रश्न सोडवतो अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे जे टक्के असतात त्याला आपल्याला 100ने भागावायचं आहे, हे लक्षात ठेवायचे. आपल्याला काय म्हटलं आहे? पात्र होण्याकरिता किमान किती गुण आवश्यक आहेत? तर बघा पात्र होण्यास गुण. तर पात्र होण्यासाठी आपल्याला किती गुण लागत आहेत? तर एकूण गुणांचे 74% म्हणजे एकूण गुण किती आहेत? 1400. मग 1400 चे 74%. तर इथं चे आलाय. चे आहे म्हणजे आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे आणि टक्के आहे, तर टक्केला आपल्याला 100ने भागावायचा आहे. तर कॅल्क्युलेशन काय बघा, 1400 गुणिला 74 भागिला 100. टक्के आहेत म्हणून भागिला 100, चे आहे म्हणून गुणाकार. या प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. राहिले का? तर 14 गुणिला 74. 14 गुणिला 74 यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळेल. मग 14 गुणिला 74 किती होतात? तर 14 गुणिला 74 1036. 14 गुणिला 74 किती होतात? तर 1036. आपण 14 गुणिला 74 यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या, आपल्याला उत्तर मिळेल 1036. मग पर्याय ABCD पैकी पर्याय डी हा बरोबर उत्तर आहे. तर अशा प्रकारे बघा अगदी कमी वेळेमध्ये आपण प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. आपल्याला काय म्हटलं बघा, एका परीक्षेमध्ये पात्र होण्याकरता 74% गुण आवश्यक आहेत. एकूण गुण किती आहेत? 1400. मग 1400 चे 74% किती हे आपल्याला काढावायचे आहे. या प्रकारे आपण काढू शकतो. तर हा उदाहरण तुम्हाला समजलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. नंतरचं उदाहरण आहे, एका पुस्तकाची किंमत 225 रुपये होती. बघा पुस्तक 225 रुपये होती. भाववाढीमुळे किमतीमध्ये 5% वाढ झाली तर पुस्तकाची नवीन किंमत किती? पर्याय ए आहे 235.25, पर्याय बी आहे 236.25, पर्याय सी आहे 237.25 आणि पर्याय डी आहे 230.25. तर याचं उत्तर काय? तर बघा आपल्याला इथं का म्हटलं आहे, एका पुस्तकाची अगोदर किंमत किती होती? 225 रुपये होती आणि नंतर भाव वाढ झाली त्यामुळे त्या किमतीमध्ये 5% वाढ झाल्या. किती? 5% वाढ झाल्या. तर पुस्तकाची नवीन किंमत काढायची आहे. आपल्याला पुस्तकाची नवीन किंमत काढवायची आहे. तर बघा अगोदर आपल्याला पुस्तकाची जी मूळ किंमत आहे त्यामध्ये 5% वाढ झाली म्हणजे किती रुपयाची वाढ झाली ते काढावायची आणि नंतर त्या मूळ किमतीमध्ये ती किंमत ॲड करायची म्हणजे पुस्तकाची नवीन किंमत काय होईल ते आपल्याला काढता येईल. तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल का पुस्तकाच्या किमतीत किती रुपये वाढ झाली ते काढावायची आहे. अगोदर काय काढू आपण? पुस्तकाच्या किमतीत झालेली वाढ अगोदर आपल्याला काढायची आहे. तर पुस्तकाची किंमत किती आहे? तर 225 चे किती टक्क्याने वाढ झाली आहे? 5% वाढ झाली. 5% वाढ झाल्या. मग 225 चे 5% म्हणजे 225 गुणिला 5/100 कारण टक्क्याला आपण कितीने 100ने भागतो. मग कॅल्क्युलेशन करून घेऊ. 225 गुणिला 5 भागिला 100. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय राहील बघा. तर इथे बघा मग 5 1 5 आणि 20 5 100 राहिले का? तर मग 225/20
225/20 यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल बघा. 225 भागिला 20, 20 राहिले 25, 20 राहिले 5. 5 मध्ये डायरेक्ट भाग जातो का नाही, तर आपण एक शून्य घेतलं, शून्य घेतल्यामुळे ते दशांश पूर्णांक दिलं. आणि नंतर 20 21, 20 दुने 40 राहिले काय तर 10, पुन्हा एक शून्य घ्या, 20 पंचे 100, म्हणजे उत्तर किती येत आहे 11.25. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळाला 11.25 हा उत्तर मिळाला. परंतु हे पुस्तकाच्या किमतीत झालेली वाढ आहे, परंतु आपल्याला काढायचे काय पुस्तकाची नवीन किंमत ही काढावायची आहे. मग नवीन किंमत काढायची आहे तर आपल्याला पुस्तकाच्या मूळ किमतीमध्ये ही वाढ झालेली किंमत ॲड करायची आहे. म्हणून काढायचे का आपल्याला पुस्तकाची नवीन किंमत. पुस्तकाची नवीन किंमत काय होईल तर पुस्तकाची मूळ किंमत किती आहे 225 अधिक वाढ झालेली किंमत किती आहे 11.25. यांचं कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल बघा 225 अधिक 11, 225 अधिक 11 होते 236 आणि 0.25, म्हणजे पुस्तकाची नवीन किंमत होईल 236.25. म्हणजे पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला शेकडोवारीवर आधारित उदाहरणे सोडवायची आहेत. जे टक्का दिलेला असते त्या टक्क्याला आपल्याला फक्त 100ने भागावायचे आहे आणि अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून घ्यावायचे आहे. तर अशा प्रकारे आपण शेकडोवारीवर आधारित उदाहरणे सोडवू शकतो. तर चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.